सह्याद्री. पावसाळा म्हटलं की सह्याद्रीमध्ये भटकंती करण्याचा मोह हा काही केलं आवरत नाही. तर सह्याद्री रेंजमध्ये असलेल्या आज अशाच एका ठिकाणी आम्ही भटकंती करण्याकरता निघालो आहोत आणि ते ठिकाण आहे म्हणजे किल्ले कोरीगरड. ठरल्या वेळेप्रमाणे पहाटे किल्ले कोरीगडच्या दिशेने प्रवासाला सुरुवात झाली आणि माझ्यासोबत होता विशाल, कारण त्याला देखील किल्ले कोरीगड हे एक्सप्लोर करायचं होतं. पहाटे पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यामुळे बाईकचा स्पीड मेंटेन ठेवणं हे शक्य झालं. मुंबई ते कोरीगड हे अंतर साधारणतः 122 किलोमीटर इतके आहे. जर का तुम्ही पुण्यावरून येत असाल तर साधारणतः 90 किलोमीटरचा तुमचा प्रवास होईल. मुंबई आणि पुण्याच्या मध्यभागी असलेले किल्ले कोरीगड हे पावसाळ्यामध्ये पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरते. कमी जास्त प्रमाणात पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि सभोवतालचा असलेला हा निसर्गसंपन्न परिसर आणि त्यातून असणारा आमचा हा बाईक प्रवास हा खरं तर आमच्यासाठी एक खूपच चांगला अनुभव ठरला. जर का तुम्हाला वन डे बाईक राईड करायची असेल
तर मुंबई आणि पुण्याच्या जवळ असलेले कोरीगड, विसापूर, लोहगड हे एक उत्तम पर्याय आहेत. पाहता पाहता आम्ही किल्ले कोरीगडच्या पायथ्याशी असलेल्या पेठशहापूर या गावामध्ये पोहोचलो. दुपारचा 1 वाजला होता आणि मग जेवण करून आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. आपण आता आहोत पेठशहापूर या बेस विलेजमध्ये. इथून खरं तर कोरीगडचा ट्रेक स्टार्ट होतो. तर आता आपण स्टार्ट करणार आहोत कोरीगडच्या ट्रेकिंगला. आपण इथे मागे बघताय तर सगळीकडे पूर्णपणे धुकं झालेलं आहे, काहीच दिसत नाही आहे. धुक्यांमध्ये हरवलेला कोरीगड आता आपल्याला शोधायचा. पेठशहापूर हे किल्ले कोरीगडच्या ट्रेक पॉईंटचं बेस विलेज आहे. त्यामुळे ट्रेकिंगची सुरुवात तुम्हाला या गावातूनच करावी लागते. खरं तर मधल्या दिवस असल्यामुळे इथे पर्यटकांची फारशी गर्दी नव्हती. या रस्त्यातून आता आपण आलो आहोत आणि ही एक तुम्ही जी माझ्या मागे बघताय ही एक चहाची टपरी म्हणू शकता किंवा एक छोटंसं स्टॉल म्हणू शकता. हे इकडचं एक लँडमार्क आहे आणि इथून हा जो वरती रस्ता जातो हा तुम्हाला किल्ले कोरीगडकडे घेऊन जाईल. आता आपण ह्याच रस्त्याने पुढे जाणार आहोत. चला तर
पायथ्यापासून किल्ले कोरीगडच्या टॉपवरती जायला साधारणतः 1 तासाचा अवधी लागतो. डेन्स फॉरेस्टचा पार्ट बघूया, काय थ्रिलिंग आणि काय ॲडव्हेंचर करायला मिळतंय का, किंवा आपल्यासोबत काय होतंय का. चला. किल्ल्यावरती जाणारी वाट ही तशी फारशी अवघड नाही, परंतु मध्ये येणारे 2-3 डार्क जंगल पॅचेस हे आपल्याला एक थ्रिलिंग अनुभव देऊन जातात. थोडीफार पायपीट केल्यानंतर आम्ही येऊन पोचलो या किल्ल्याचं मुख्य आकर्षण असलेल्या म्हणजेच या किल्ल्यांच्या पायऱ्यांजवळ. फेसाळणाऱ्या पायऱ्यातून वर जाताना येणारा अनुभव हा अतिशय विलक्षण होता. अखेर आम्ही येऊन पोचलो या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ. मागे पाहू शकता तुम्ही, ही गडाची तटबंदी आहे आणि आता पूर्णपणे धुकं असल्यामुळे क्लिअर दिसत नाहीये. आणि हा असा काही गडाचा स्ट्रक्चर आहे. इतिहासामध्ये आपल्याला या किल्ल्याचा फारसा उल्लेख आढळून येत नाही. 1647 मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर
तुंग, तिकोणा या किल्ल्यांबरोबर कोरीगडलाही आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतले. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमची मी इथेच रजा घेतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.